तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मस्के कोचिंग क्लासेस यूट्यूब प्लॅटफॉर्मवर। तर आपण 12th CETचा अल्कोहोल फिनॉल इथर हा चॅप्टर आपला चालू आहे पहा आणि 50 क्वेश्चन आपले झालेले आहेत। तर आज आपल्याला 51 क्वेश्चन काय करायचं आहे स्टार्ट करायचं आहे। सर्वांनी काय करायचं क्वेश्चन वाचायचा, लिहून घ्या क्वेश्चन सर्वांनी, त्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो पहा। चला काय क्वेश्चन नंबर 51 आहे पहा, फक्त क्वेश्चन लिहून घ्या। आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑब्टेन व्हेन इथर आर डिझॉल्व इन कोल्ड कॉन्सन्ट्रेटिक सल्फ्युरिक ऍसिड। जर इथरची रिएक्शन तुम्ही सल्फ्युरिक ऍसिड सोबत केली तर तुम्हाला प्रोडक्ट काय भेटतो तो विचारलाय पहा। ऑप्शन दिले, ऑप्शन नंबर ए अल्कॅनॉल्स, ऑप्शन नंबर बी अल्कॅनोइक ऍसिड्स, ऑप्शन नंबर सी अल्किल हायड्रोजन सल्फेट अँड ऑप्शन नंबर डी ऑक्झोनियम सॉल्ट। तर सांगा बरं काय येईल आन्सर। चला सांगा आन्सर काय येईल, माहिती आहे का? सांगा काय सांगितलं त्यांनी पहा, इथरची रिएक्शन करायला सांगितली। कशाची? इथर। इथरचा फॉर्म्युला पहा काय आहे, ROR। कशाचा फॉर्म्युला आहे? इथर। तिथं R डॅश म्हणलं मी समजा। त्याची रिएक्शन कशासोबत करायची? H2SO4। कशासोबत करायची? H2SO4। ते कसं घ्यायचंय? कॉन्सन्ट्रेटिक घ्यायचंय। कसं घ्यायचंय? कॉन्सन्ट्रेटिक। डायल्यूट घ्यायचं का? नाही, कोणतं घ्यायचंय? कॉन्सन्ट्रेटिक। मग तुम्हाला प्रोडक्ट काय भेटणार आहे बघा, ROR। इथं हायड्रोजन येतो पहा H+ आणि या R ला काय जातो HSO4। हा प्रोडक्ट भेटतो पहा तुम्हाला जेव्हा तुम्ही इथरची रिएक्शन कशासोबत करतात? कॉन्सन्ट्रेटिक सल्फ्युरिक ऍसिड, तेव्हा हा प्रोडक्ट भेटतो। सांगायचं नाव काय? त्या प्रोडक्टचं नेम काय सांगा ऑप्शन मधून, काय नेम असेल तुम्हाला काय वाटतंय सांगा पहा। या प्रोडक्टचं नाव आहे ऑक्झोनियम सॉल्ट। यालाच काय म्हणतात? ऑक्झोनियम सॉल्ट। आलं लक्षात? याला काय म्हणतात? ऑक्झोनियम सॉल्ट। जर तुम्ही इथरची रिएक्शन सल्फ्युरिक ऍसिड सोबत केली कॉन्सन्ट्रेटेड तर तुम्हाला काय भेटतो? ऑक्झोनियम सॉल्ट भेटतो। काय भेटतो? ऑक्झोनियम सॉल्ट। म्हणजेच माझा ऑप्शन नंबर डी काय होईल? करेक्ट। ऑप्शन नंबर डी काय होईल? करेक्ट। तर क्वेश्चन नंबर 51 लक्षात आलं सर्वांना? काय अडचण आहे का? काय सांगितले त्यांनी? इथरची रिएक्शन सल्फ्युरिक ऍसिड सोबत करायला सांगितले बा आणि प्रोडक्टचं नेम विचारलेलं आहे। तर काय प्रोडक्टचं नेम आहे? ऑक्झोनियम सॉल्ट। काय आहे? ऑक्झोनियम सॉल्ट। तो क्वेश्चन नंबर 51 चा आन्सर काय होईल माझं? ऑप्शन नंबर डी। तर सोडवा क्वेश्चन नंबर 52। सोडा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ सेकंडरी अलायलिक अल्कोहोल। सांगा अलायलिक पोझिशन काय असते ते माहिती, सेकंडरी अल्कोहोल काय ते पण माहिती। सांगा ऑप्शन नंबर काय होईल? सांगा सेकंडरी अलायलिक अल्कोहोल विचारलेलं पहा तुम्हाला। पहा ऑप्शन नंबर ए पहा बरं, ए कसं आहे? प्रायमरी अल्कोहोल आहे। कसं आहे? प्रायमरी अल्कोहोल। पण त्यांनी विचारलाय कोणता? सेकंडरी अलायलिक। कोणता विचारलेला आहे? सेकंडरी। त्याच्यामुळे माझा ऑप्शन नंबर ए होईल का? नाही। आता ऑप्शन नंबर बी पहा, ज्या कार्बन ॲटमला हायड्रॉक्सिल ग्रुप जोडलेला आहे त्याच्यानंतरचा कार्बन ॲटम हा डबल बॉन्डने जोडलेला आहे, बरोबर? आणि तो कार्बन ॲटम कसा आहे? सेकंडरी पण आहे। कसं आहे? सेकंडरी। म्हणजेच हा माझा ऑप्शन नंबर डी काय झालं? सेकंडरी अलायलिक अल्कोहोल। आलं लक्षात? म्हणजेच ऑप्शन नंबर बी काय होईल माझं? करेक्ट होईल, बरोबर ना? म्हणजेच ऑप्शन नंबर बी काय? सेकंडरी अलायलिक अल्कोहोल आहे पहा। हा कोणता आहे बरं सांगा? ऑप्शन नंबर सी काय आहे? ज्या कार्बन ॲटमला हायड्रॉक्सिल ग्रुप जोडलेला आहे तोच कार्बन ॲटम जर डबल बॉन्डने जोडलेला असेल तर त्याला काय म्हणतात? कोणती पोझिशन म्हणतात? व्हिनायलिक अल्कोहोल। काय म्हणतात? व्हिनायलिक अल्कोहोल, बरोबर? आणि हा कसा आहे? टर्शरी अलायलिक अल्कोहोल। कसं आहे? टर्शरी अलायलिक अल्कोहोल। म्हणजे ज्या कार्बन ॲटमला हायड्रॉक्सिल ग्रुप जोडलेला आहे त्याच्यानंतरचा कार्बन ॲटम हा डबल बॉन्डने जोडलेला असून तो कार्बन ॲटम हा कसा आहे? टर्शरी। कसा आहे? टर्शरी। त्याच्यामुळे ऑप्शन नंबर डी पण होईल का? नाही। म्हणजेच माझा ऑप्शन नंबर बी काय होईल? करेक्ट होईल। आलं लक्षात? क्वेश्चन नंबर 52। हा, त्यानंतर क्वेश्चन नंबर 53 घ्या। विच ऑफ द फॉलोइंग इज IUPAC नेम ऑफ हायड्रोक्विनोन। हायड्रोक्विनोनचं तुम्हाला IUPAC नेम विचारलेलं आहे पहा। आता हायड्रोक्विनोनचं तुम्हाला सगळ्यात अगोदर स्ट्रक्चर माहित पाहिजे। जर तुम्हाला स्ट्रक्चर हायड्रोक्विनोनचं माहित असेल तर IUPAC नेम लिहिता येईल।
चला सोडा तोपर्यंत. सोडवलं का? सांगा बरं हायड्रोक्विनोनचं स्ट्रक्चर काय आहे? द स्ट्रक्चर ऑफ हायड्रोक्विनोन. मग तुम्हाला आययुपीएसी नेम लिहिता येईल पहा. आता तुम्हाला स्ट्रक्चर देतो त्याच्यावर मला आययुपीएसी नेम सांगा. हे कशा स्ट्रक्चर आहे? हायड्रोक्विनोन. हे स्ट्रक्चर कशाचं आहे? हायड्रोक्विनोन. आता आययुपीएसी नेम सांगा. आता सांगा आययुपीएसी नेम काय होईल? ऑप्शन नंबर काय होईल? सी. ऑप्शन नंबर सी काय होईल? करेक्ट. म्हणजेच माझं हायड्रोक्विनोनचं आययुपीएसी नेम काय झालं? बेंझिन 1,4 डायऑल. बेंझिन 1,4 डायऑल. हे काय झालं माझं? आययुपीएसी नेम झालं. कशाचं? हायड्रोक्विनोन. स्ट्रक्चर लक्षात आलं तुम्हाला कसं आहे? स्ट्रक्चर काढून घ्या. फक्त क्वेश्चन लिहायचा आणि एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तेवढंच लिहायचं. ऑप्शन लिहित नका बस. झालं का? सगळे लिहून घ्या. हायड्रोक्विनोनचा आययुपीएसी नेम काय आहे? बेंझिन 1,4 डायऑल. त्याच्यानंतर झालं लिहून. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 54 आहे पहा. क्रोटोनिल अल्कोहोल इज अन एक्झाम्पल ऑफ. क्रोटोनिल अल्कोहोल हे कशाचं एक्झाम्पल आहे? तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर माहित पाहिजे सगळ्यात अगोदर. क्रोटोनिल अल्कोहोलचं स्ट्रक्चर काय आहे सांगा चला. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल क्रोटोनिल अल्कोहोल हे कशाचं एक्झाम्पल आहे? अलायलिक अल्कोहोलचं आहे का बेन्झायलिक अल्कोहोलचं आहे का व्हिनायलिक अल्कोहोलचं आहे का पॉलिहायड्रिक अल्कोहोलचं आहे? सांगा. क्रोटोनिल अल्कोहोलचं स्ट्रक्चर काय आहे? CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 OH. हे स्ट्रक्चर कशाचं आहे? क्रोटोनिल अल्कोहोलचं आहे. कशाचं आहे? क्रोटोनिल अल्कोहोल. यालाच म्हणतात क्रोटोनिल अल्कोहोल. बरोबर ना? आता सांगा हा अलायलिक आहे का व्हिनायलिक आहे का बेन्झायलिक आहे का पॉलिहायड्रिक आहे? सांगा कसं आहे? क्रोटोनिल अल्कोहोल कसं आहे सांगा ना. कसं आहे सांगा? अलायलिक आहे का बेन्झायलिक आहे का व्हिनायलिक आहे का पॉलिहायड्रिक आहे? कसं आहे? अलायलिक अल्कोहोल आहे पहा. कसं आहे? अलायलिक अल्कोहोल. का बरं? कारण की पहा ना ज्या कार्बन ॲटमला हायड्रॉक्सिल ग्रुप जोडलेला आहे त्याच्यानंतरचा कार्बन ॲटम हा डबल बॉन्डने जोडलेला आहे का? हा. म्हणजे ती पोझिशन कशी झाली? अलायलिक. कशी झाली ती पोझिशन? अलायलिक. मला क्रोटोनिल अल्कोहोलचं आययुपीएसी नेम सांगा बरं काय होईल? क्रोटोनिल अल्कोहोलचं आययुपीएसी नेम पहा. क्रोटोनिल अल्कोहोलचं आययुपीएसी नेम काय होईल? किती कार्बनची चेन आहे सांगा? 1 2 3 4. त्याच्यामुळे काय म्हणून मी पॅरेंट चेन ब्यूट. काय म्हणून? ब्यूट. पहा ब्यूट डबल बॉन्ड किती पोझिशनला आहे? सेकंड नंबरला आहे. त्याच्यामुळे 2 इन आणि फर्स्ट पोझिशनला काय हायड्रॉक्सिल ग्रुप आहे त्याच्यामुळे 1 ऑल. म्हणजे ब्यूट 2 इन 1 ऑल काय झालं? आययुपीएसी नेम. कशाचं? क्रोटोनिल अल्कोहोलचं. कशाचं झालं? क्रोटोनिल अल्कोहोल. लक्षात ठेवा हे विसरू नका. क्रोटोनिल अल्कोहोलची कोणतं अल्कोहोल आहे? अलायलिक अल्कोहोल आहे. क्रोटोनिल अल्कोहोल हे काय आहे? अलायलिक अल्कोहोल. क्रोटोनिल अल्कोहोलचं आययुपीएसी नेम काय? ब्यूट 2 इन 1 ऑल. आलं लक्षात? हा. म्हणजे माझं क्वेश्चन नंबर 54चा आन्सर काय होईल? ऑप्शन नंबर ए. क्रोटोनिल अल्कोहोल काय आहे? अलायलिक अल्कोहोल आहे पहा. त्याच्यानंतर घ्या क्वेश्चन नंबर 55 आहे. चला लिहून घ्या सर्व. विच अमंग द फॉलोइंग इज द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ इथर. इथर प्रिपेअर करण्याची मेथड कोणती आहे? ऑप्शन दिलेले आहेत पहा तुम्हाला 4. विच ऑफ द फॉलोइंग इज द मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ इथर्स. कोणत्या मेथडने इथर प्रिपेअर केला जातो सांगा? त्यालाच काय म्हणतात बरं? विल्यमसन सिंथेसिस. काय म्हणतात? विल्यमसन सिंथेसिस. त्या मेथडलाच काय म्हणतात? विल्यमसन सिंथेसिस. सांगा ऑप्शन काय होईल? पहा मेथड प्रिपेअर करण्याची रिएक्शन सांगतो तुम्हाला काय. सोडियम अल्कोक्साइड घेतात पहा. काय घेतात? सोडियम अल्कोक्साइड. त्याची रिएक्शन करतात अल्किल हॅलाइड सोबत. कशासोबत करतात? अल्किल हॅलाइड. हा RONA
हा काय आहे सोडियम अल्कोऑक्साईड आहे, काय आहे सोडियम अल्कोऑक्साईड. याची रिएक्शन कशासोबत केली मी अल्किल हॅलाइड. कशासोबत केली अल्किल हॅलाइड. मला काय भेटणार आहे बरं सांगा. NaX काय होतो बाहेर पडतो पहा इव्हॉल्व होतो. काय भेटतं ROR प्लस NaX. आता ROR जो आहे तो त्यालाच काय म्हणतात इतर म्हणतात. काय म्हणतात इतर. आणि सोडियम हॅलाइड NaX काय आहे सोडियम हॅलाइड. तर ही मेथड आहे पहा काय प्रिपेअर करण्याची इतर प्रिपेअर करण्याची. काय प्रिपेअर करण्याची मेथड ही इतर. मग सांगा आता ऑप्शन नंबर काय होईल माझं. सांगा ऑप्शन नंबर काय होईल सांगा ना. आता सगळं समोर आहे तुमच्या फक्त ऑप्शन नंबर सांगायचं. आवाज येत नाही तुम्हाला. सांगा ऑप्शन नंबर काय होईल ABCD. सांगा ऑप्शन नंबर काय होईल लवकर सांग. काय केलं मी बाय द ऍक्शन ऑफ सोडियम अल्कोऑक्साईड बरोबर ना. पहा ना ऑप्शन नंबर डी काय दिलं बाय द ऍक्शन ऑफ सोडियम अल्कोऑक्साईड ऑन अल्किल हॅलाइड. म्हणजे माझं ऑप्शन नंबर डी काय होईल करेक्ट होईल. पहा ऑप्शन नंबर डी काय होईल करेक्ट. काय केलं मी सोडियम अल्कोऑक्साईडची रिएक्शन कशासोबत केली अल्किल हॅलाइड. मग मला काय भेटला इतर आणि बाहेर काय पडला सोडियम हॅलाइड. आलं लक्षात. इथर प्रिपेअर करण्याची रिएक्शन लक्षात आली का. हा म्हणजे माझं ऑप्शन नंबर डी काय होईल करेक्ट. बाय द ऍक्शन ऑफ सोडियम अल्कोऑक्साईड ऑन अल्किल हॅलाइड. हे लिहून घ्यायचं आणि ती रिएक्शन लिहून घ्यायची. पहा पटपट लिहून घ्या थोडं. झाली लिहून रिएक्शन झाली का. या क्वेश्चन नंबर 56 काय विचारले पहा आयडेंटिफाय द बॉन्ड लाईन फॉर्म्युला फॉर प्रोपॅनोनॉल. प्रोपॅनोनॉलचा तुम्हाला काय विचारलेलं आहे बॉन्ड लाईन फॉर्म्युला विचारला. पहा काय विचारलाय प्रोपॅनोनॉलचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला. सगळ्यात अगोदर प्रोपॅनोनॉलचं स्ट्रक्चर काढून घ्या. काय होईल CH3 CH2 CH2 OH. हा काय झाला माझं प्रोपॅनोनॉल. काय झाला प्रोपॅनोनॉल. मग जर याला तुम्हाला फक्त बॉन्ड लाईन मध्ये लिहायचं म्हणलं तर मी कसं लिहीन. हा इथं CH3 असतो पहा इथं कोण असतो CH2 इथं कोण असतो CH2 आणि इथं काय झाला OH. म्हणजे हे माझं बॉन्ड लाईन फॉर्म्युला झाला कशाचा प्रोपॅनोनॉल. आलं लक्षात. प्रोपॅनोनॉलचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला. सांगा आता ऑप्शन नंबर काय होईल माझं. मग ऑप्शन नंबर C काय होईल करेक्ट होईल. पहा बरोबर ना. ऑप्शन नंबर C काय होईल करेक्ट. म्हणजे प्रोपॅनोनॉलचा हा काय बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे. काय हे काय स्ट्रक्चर आहे पहा अगोदर. ते स्ट्रक्चरवरून काय काढलं आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युला. बॉन्ड लाईन फॉर्म्युलामध्ये लक्षात ठेवायचं इथं काय असतो CH3 इथं असतो CH2 इथं काय असतो CH2 लक्षात ठेवायचं असं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 50 हे झालं का. हे झालं का लिहून. त्याच्यानंतर काय क्वेश्चन नंबर 57 IUPAC नेम विचारलेलं आहे पहा. स्ट्रक्चर जर दिसत नसतं तुम्हाला नीट तर काढून देतो. असं स्ट्रक्चर आहे. त्याचं IUPAC नेम विचारलेलं आहे. हा OCH3 याला म्हणतात मिथॉक्सी ग्रुप. काय म्हणतात मिथॉक्सी ग्रुप. तर सांगा IUPAC नेम काय होईल. काय झालं सांगा कंपाऊंडचा IUPAC नेम विचारलेलं आहे पहा. सांगा नंबरिंग कुठपासून द्यायची. पहा इथं 2 मिथिल ग्रुप आहेत पहा. काय इथं 2 मिथिल ग्रुप. त्यामुळे मी नंबरिंग कुठपासून देणार इथपासून बरोबर ना. म्हणजेच 1 2 3 4. सांगा 3 नंबरच्या पोझिशनला काय जोडलेलं आहे काय जोडलेलं आहे
मिथॉक्सी ग्रुप आहे. काय आहे? 3 मिथॉक्सी. त्याच्यानंतर फर्स्ट पोझिशनला काय 2 मिथाइल ग्रुप आहेत म्हणजेच 1 डायमिथाइल. त्यानंतर चेन कशी आहे? सायक्लिक. चेन कशी आहे? सायक्लिक. त्याच्यामुळे मी काय म्हणलं त्याला? सायक्लो. काय म्हणलं? सायक्लो. आणि 4 कार्बनची त्याच्यामुळे काय म्हणलं? ब्युटेन. काय म्हणलं? ब्युटेन. सांगा ऑप्शन नंबर काय होईल? 3 मिथॉक्सी 1 डायमिथाइल सायक्लो ब्युटेन. काय होईल सांगा? ऑप्शन नंबर सांगा. ऑप्शन नंबर काय होईल? डी होईल. पहा सी आणि डी एकदम जवळजवळचे आहेत ऑप्शन. पहा फक्त इथं सायक्लोब्युटेन आहे आणि इथं सायक्लो शब्द नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ऑप्शन वाचताना फक्त नीट लक्ष देऊन ऑप्शन वाचायचं, तरच तुम्हाला बरोबर उत्तरापर्यंत जाता येईल. नाही तर सीएटीला गडबडीत 3 मिथॉक्सी येते 1 डायमिथिल येते लगेच हा ऑप्शन क्लिक करता तुम्ही. तसं करायचं का? नाही. पूर्ण क्वेश्चन नीट वाचून घ्यायचं, ऑप्शन नीट वाचायचे आणि मगच उत्तराला काय करायचं? क्लिक. म्हणजेच माझ्या या कंपाऊंडचा आययुपीसी नेम काय आलं? 3 मिथॉक्सी 1 डायमिथाइल सायक्लो ब्युटेन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 58 घ्या. आता इथं ब्लँकच आहे सगळं. तुम्हाला कंपाऊंड देतो 1 2 3 4. फर्स्ट कंपाऊंड घ्या CH3OH म्हणजे काय? मिथेनॉल. त्यानंतर सेकंड CH3 CH2OH. त्यानंतर थर्ड CH3 CHOH CH3. त्यानंतर 4 टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल आहे. पहा आता सोडवा. तुम्हाला काय विचारलेलं आहे? डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ फॉलोइंग अल्कोहोल विथ हॅलो ऍसिड. सांगा काय होईल? ऑप्शन नंबर सांगा काय होईल? डिक्रीजिंग ऑर्डर विचारलेली. पहा कशानुसार? हॅलो ऍसिड सोबत. हॅलो ऍसिड जे आहेत ना पहा त्याच्यासोबत जर रिएक्शन केली तर डिक्रीजिंग ऑर्डर काय येईल तुमची? सांगा. पहा सगळ्यात फास्ट हा टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल रिॲक्ट होईल. कोण होईल सगळ्यात फास्ट? टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. त्याच्यानंतर हा आयसोप्रोपाइल अल्कोहोल. त्याच्यानंतर हा काय आहे? इथाइल अल्कोहोल. आणि त्याच्यानंतर हा मिथाइल अल्कोहोल किंवा मिथेनॉल. म्हणजे माझा ऑप्शन नंबर ए काय होईल? करेक्ट. म्हणजे डिक्रीजिंग ऑर्डरची पोझिशन कशी राहील? 4 3 2 आणि 1. आलं लक्षात? काय राहील? 4 3 2 आणि 1. म्हणजेच माझा ऑप्शन नंबर ए काय होईल? करेक्ट. क्वेश्चन नंबर 58 चे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 59 घ्या. आयडेंटिफाय द नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. कंपाऊंड दिलं नाही. कंपाऊंड घ्या. घ्या हे कंपाऊंड घ्या. याचं काय विचारलेलं आहे तुम्हाला? नेम विचारलेलं आहे. पहा सांगा काय होईल? सांगा त्याचा नेम काय होईल? आयडेंटिफाय द नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. सांगा काय होईल? हा काय? एनएला काय म्हणतात? सोडियम. काय म्हणतात? सोडियम. याला काय म्हणतात? बेंझिन. आणि याला काय म्हणतात? सल्फेट. काय म्हणतात? सल्फेट. म्हणजे ज्याचं नाव काय झालं आता सांगा. ऑप्शन नंबर सांगा. सोडियम बेंझिन सल्फेट. म्हणजे माझा ऑप्शन नंबर काय होईल आता सांगा. सोडियम बेंझिन सल्फेट सल्फोनेट. याला काय म्हणतात? सल्फोनेट म्हणतात. पहा SO4 जेव्हा असतं तेव्हा काय असतं? सल्फेट असतं. काय असतं? सल्फेट. आणि जेव्हा SO3 आहे ना इथं SO3 त्यालाच काय म्हणतात? सल्फोनेट. काय म्हणतात? सल्फोनेट. आलं लक्षात? SO4 असल्यावर काय असतं? सल्फेट. आणि SO3 काय असतं? सल्फोनेट. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर बी काय होईल माझं? करेक्ट होईल. पहा सोडियम बेंझिन सल्फोनेट. त्या कंपाऊंडचं नाव काय झालं? सोडियम बेंझिन सल्फोनेट. झालं का? त्याच्यानंतर घ्या क्वेश्चन नंबर 60 घ्या. विच आयसोमर ऑफ C4H9OH हॅज लोअर बॉइलिंग पॉइंट. सगळ्यात कमी बॉइलिंग पॉइंट कोणत्या आयसोमरचा राहील सांगा. ब्युटाइल अल्कोहोल दिलंय. पहा सांगा सगळ्यात कमी बॉइलिंग पॉइंट विचारलंय.
सांगा, जस जसं ब्रांचिंग वाढतात तस तसं बॉइलिंग पॉईंट कमी होतो का वाढतो बरं? जस जसं ब्रांचिंग वाढतात तस तसं बॉइलिंग पॉईंट काय होतो? कमी होतो. काय होतो? कमी. म्हणजे तुम्हाला ऑप्शन मध्ये असा ऑप्शन शोधायचा आहे की त्याला सगळ्यात जास्त काय येतं? ब्रांचिंग. सगळ्यात जास्त काय येतं? ब्रांचिंग. म्हणजे त्याचा बॉइलिंग पॉईंट सगळ्यात काय होईल? कमी होईल ना. त्याला सगळ्यात जास्त ब्रांचिंग आहे त्याचा बॉइलिंग पॉईंट काय होईल? सगळ्यात लोअर होईल. पहा आता सांगा मला ऑप्शन मध्ये कोणत्या कंपाऊंडला सगळ्यात जास्त ब्रांचिंग आहेत? सांगा कोणत्या कंपाऊंडला सगळ्यात जास्त ब्रांचिंग आहेत? सांगा ना. एन ब्युटाइल अल्कोहोलचं स्ट्रक्चर कसं होईल? CH3 CH2 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 OH. या कंपाऊंडला ब्रांचिंग आहे का कुठं? या कंपाऊंडला ब्रांचिंग आहे का? नाही. त्याच्यामुळे याचा बॉइलिंग पॉईंट कमी होईल, सगळ्यात जास्त होईल. बरोबर ना. त्याच्यानंतर आयसोब्युटाइल अल्कोहोलचं कसं स्ट्रक्चर होईल सांगा? CH3 CH OH CH2 CH2 इथं CH3 इथं. त्यानंतर सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोलचं स्ट्रक्चर कसं होईल सांगा? CH3 C इथं CH3 CH2 त्यानंतर CH2 आणि OH. हा काय झाला? सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल. आणि टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल कसा होईल? CH3 C CH3 CH3 आणि OH. हा काय झाला? टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. बरोबर ना. आता मला सांगा या कंपाऊंड मध्ये सगळ्यात जास्त ब्रांचिंग कशाला येतं? ऑप्शन नंबर डी ला. म्हणजे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोलला काय येतं? सगळ्यात जास्त ब्रांचिंग. म्हणजे तुम्ही असं लिहू शकतात का? ॲज द ब्रांचिंग increases बॉइलिंग पॉइंट काय होतो? वाढतो का कमी होतो? बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस. म्हणजेच ते एकमेकाशी कसं आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कसं आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजेच माझं क्वेश्चन नंबर 60चा आन्सर काय होईल? ऑप्शन नंबर डी होईल. पहा सॉरी घ्या. क्वेश्चन नंबर 61 घ्या सगळ्यांनी. चला क्वेश्चन नंबर वाचा एकदा सगळ्यांनी. लिहून घ्या सगळे क्वेश्चन. चला रिएक्शन 1 लिहून घेतला का? लिहून घ्या एकदा. चला क्वेश्चन नंबर 61 लिहून घ्या सर्वांनी. महत्वाचा क्वेश्चन. क्वेश्चन लिहून घ्या. चला सगळ्यांनी. घेतला का? घ्या. आयडेंटिफाय द मेजर प्रोडक्ट फॉर्म when 2-methyl-hexane-3-ol is heated with concentrated sulfuric acid. तुम्हाला ऑप्शन दिले आहेत. ऑप्शन कशात दिले? तर बॉन्ड लाईन फॉर्म्युला मध्ये दिले आहेत. सांगा 2-methyl-hexane-3-olचं बॉन्ड लाईन फॉर्म्युला मध्ये स्ट्रक्चर सांगायचं बा. 2-मिथाइल म्हणजे सेकंड पोझिशनला कोणता ग्रुप आहे? मिथाइल आहे. त्याच्यामुळे मी मिथाइल केलं. बरोबर. त्याच्यानंतर 3 नंबरच्या पोझिशनला काय? OH आहे ना. सांगा आता 1 2 3 4 बरोबर 5 आणि त्याच्यानंतर 6 झालं का? 2-methyl-hexane-3-ol हे स्ट्रक्चर कशात झालं? 2-methyl-hexane-3-ol बरोबर ना. त्याची रिएक्शन तुम्हाला कशासोबत करायचं सांगितली? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे कशासोबत? H2SO4 कशासोबत करायला सांगितली? H2SO4. आता लक्षात ठेवायचं कधी जर तुम्ही एखाद्या अल्कोहोलची रिएक्शन सल्फ्युरिक ऍसिड सोबत केली तर तुम्हाला अल्किन भेटत असतो. काय भेटत असतो? अल्किन. म्हणजे जो हा OH आहे ना, हा OH बरोबर आणि इथला जो हायड्रोजन आहे ना तो मिळून बाहेर काय पडतं? हा हायड्रोजन आणि हा OH मिळून बाहेर काय पडतं सांगा? H2O. काय बाहेर पडतं? H2O. आणि इथं डबल बॉन्ड तयार होतो. पहा काय तयार होतो इथं? डबल बॉन्ड. म्हणजे सांगा कंपाऊंड काय तयार होईल माझा आता? इथं काय तयार झाला? डबल बॉन्ड. सांगा ऑप्शन नंबर काय होईल माझा आता? ऑप्शन नंबर काय? ए होईल का? पहा बरं. बरोबर आहे काय? फक्त हे उलट झाले. पहा हे जे पलीकडे होतं ना म्हणजे हे असं करा फक्त पलीकडे. ऑप्शन नंबर ए काय होईल माझं? करेक्ट. सांगा त्याचं IUPAC नेम काय होईल? 2-methyl-hexane डबल बॉन्ड किती पोझिशनला आहे? सेकंड. 2
E आलं का लक्षात? म्हणजेच ऑप्शन नंबर ए काय होईल माझं करेक्ट होईल. समजली की रिॲक्शन आहे काय होतं फक्त हा हायड्रॉक्सिल ग्रुप आणि त्याच्या शेजारचा जो हायड्रोजन आहे तो मिळून बाहेर काय पडतं H2 आणि तिथं काय तयार होतो डबल बॉन्ड. हा मिथाइल ग्रुप जसंच तसंच राहतो बा. आलं का लक्षात? आहे त्याचा आयपीसी नेम काय 2 मिथाइल हेक्झॅन 2 2 मिथाइल हेक्झॅन 3 ऑल पासून आपल्याला काय भेटलाय 2 मिथाइल हेक्झॅन 2 लक्षात आला. क्वेश्चन नंबर 61 काय अडचण नाही ना. त्यानंतर क्वेश्चन नंबर 62 घ्या. आयडेंटिफाय द प्रोडक्ट बी इन द फॉलोइंग रिएक्शन. तुम्हाला प्रोडक्ट बी विचारलेला आहे पहा. क्युमिन सांगितले. क्युमिनची रिएक्शन कशासोबत करायची पोटॅशियम पर मॅग्नेट आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड. तुम्हाला प्रोडक्ट काय भेटेल ए भेटेल. परत जो ए भेटलाय त्याचं काय करायचंय हायड्रोलिसिस करायचंय. काय करायचंय हायड्रोलिसिस म्हणजे H3O+ सोबत काय करायची रिएक्शन करायची. तुम्हाला प्रोडक्ट काय भेटन बी भेटन. त्या प्रोडक्टचं तुम्हाला काय विचारलेलं आहे नेम विचारलंय. सांगा बरं सोडत आहे कोणी. चला सोडवा. लिहून झाला क्वेश्चन. आतापर्यंत तुमचा क्वेश्चन लिहून व्हायला पाहिजे. थोडं लिहिण्याचा स्पीड वाढवा. झाला का लिहून सर्वांचा. चला क्वेश्चन लिहून झाला का. सगळ्यात अगोदर तुम्हाला क्युमिनचं स्ट्रक्चर आलं पाहिजे. क्युमिनचं स्ट्रक्चर माहिती आहे कोणाला सांगा बरं. क्युमिनचं स्ट्रक्चर ऐकलंय. क्युमिन शब्द ऐकलाय कधी. क्युमिनचं स्ट्रक्चर कसं आहे बरं. क्युमिनचं स्ट्रक्चर काय माहिती आहे कोणाला. पाहून घे स्ट्रक्चर कशाचं आहे क्युमिनचं आहे. कशाचं आहे क्युमिन म्हणजे बेंझिन रिंग काढायची पाप त्याला CH आणि CH3 आणि CH3 ग्रुप काय करायचं अटॅच करायचा. हे स्ट्रक्चर कशाचं आहे क्युमिनचं आहे. कशाचं आहे क्युमिन. आता त्याची रिएक्शन तुम्हाला कशासोबत करायला सांगितली पोटॅशियम पर मॅग्नेट म्हणजेच काय KMnO4 बरोबर. अजून काय पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणजेच काय KOH आणि काय करायचंय हिट करायचंय म्हणजे ट्रँगलचं साइन आहे म्हणजेच काय करायचंय हिट करायचंय. आता मला सांगा तुम्हाला प्रोडक्ट काय भेटणार आहे. पहा हे प्रोडक्ट काय भेटतो COO-K+. यालाच काय म्हणतात पोटॅशियम बेन्झोइट. याला काय म्हणतात पोटॅशियम बेन्झोइट. हा पोटॅशियम आहे ना म्हणून याला काय म्हणलं पोटॅशियम. आणि हे पूर्ण कशाचं आहे बेन्झोइटचं स्ट्रक्चर आहे. कशाचं आहे बेन्झोइट म्हणजेच याला काय म्हणलं पोटॅशियम बेन्झोइट. म्हणजे जर क्युमिनची रिएक्शन तुम्ही पोटॅशियम पर मॅग्नेट सोबत केली तर तुम्हाला प्रोडक्ट ए भेटतो बा पोटॅशियम बेन्झोइट. काय भेटतो पोटॅशियम बेन्झोइट. परत त्याची रिएक्शन कशासोबत करायला सांगितली H3O+ म्हणजेच काय करायचं हायड्रोलिसिस करायचं. काय करायचंय हायड्रोलिसिस. काय भेटेल सांगा काय भेटेल COO. हा पोटॅशियम बाहेर पडतो पा आणि त्याच्या जागा काय येतो हायड्रोजन येतो. काय येतो हायड्रोजन. आता हे स्ट्रक्चर कशात झालं सांगा बरं. हा मला ए भेटला. काय भेटला ए. हा काय भेटला मला बी. आणि तुम्हाला जो बी जो प्रोडक्ट भेटलाय ना त्या प्रोडक्टचं काय विचारलेलं आहे नेम विचारलंय. काय विचारलंय नेम. मग सांगा त्या प्रोडक्टचं नेम काय होईल ऑप्शन मध्ये सांगा. ऑप्शन समोर आहे तुमच्या आणि स्ट्रक्चर पण समोर आहे. तुम्हाला फक्त प्रोडक्टचं नेम विचारलेलं आहे. सांगा काय होईल. सांगा लवकर काय होईल. अरे बोला काहीतरी. तुम्ही काय बोलला नाहीत का मला असं वाटतं मी मला शिकवतोय काय काय माझीच प्रॅक्टिस चालली का असंच वाटायला लागलं. सांगा बोला लवकर. तुम्हाला हे स्ट्रक्चर आहे समोर. बेंझिन रिंगला काय जोडलेलं आहे COOH. काय जोडलेलं आहे COAH. त्याला काय म्हणतात बरं सांगा. बेन्झल्डाइड म्हणतात का त्याला बेन्झल्डाइड म्हणतात. मग काय बेन्झोफिनोन का बेन्झोइक ऍसिड. आता फिनॉल तर म्हणणार नाहीत. फिनॉलचं स्ट्रक्चर माहिती आहे तुम्हाला कसं आहे बेंझिन रिंगला काय जोडलेलं आहे हायड्रॉक्सिल ग्रुप बरोबर ना. मग सांगा पहा याला म्हणतात बेन्झोइक ऍसिड. काय म्हणतात बेन्झोइक ऍसिड. याचं काय नेम आहे बेन्झोइक ऍसिड. आलं लक्षात. म्हणजे मला प्रोडक्ट बी जो भेटलेला आहे त्याचं नेम काय बेन्झोइक ऍसिड. काय बेन्झोइक ऍसिड. तर ही रिएक्शन खूप महत्वाची पहा लिहून घ्या सगळ्यांनी. क्युमिनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहितीच पाहिजे. आता तुम्हाला ही रिएक्शन मध्ये विचारलेलं आहे क्युमिनचं काय दिलेली रिएक्शन
सीएटीला कधी कधी डायरेक्ट क्युमिनचं स्ट्रक्चर विचारतात पहा, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ क्युमिन, किंवा क्युमिनचं जे IUPAC नव्हे पहा ते पण विचारतात कधी कधी. झाली का रिएक्शन? लिहून घ्या फास्ट. समजलं का? क्युमिनची जर रिएक्शन तुम्ही पोटॅशियम परमॅंगनेट सोबत केली इन द प्रेझेन्स ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड, तर तुम्हाला काय भेटतो? पोटॅशियम बेन्झोएट. काय भेटतो? पोटॅशियम बेन्झोएट. परत त्याचं तुम्ही काय केलंय? हायड्रोलिसिस केलंय. काय केलंय? हायड्रोलिसिस. म्हणजे H3O प्लस सोबत रिएक्शन केली पहा, हायड्रोलिसिस केलं तुम्ही. परत काय केलं? हायड्रोलिसिस. मग तुम्हाला काय भेटणार आहे? बेन्झोइक ऍसिड. काय भेटणार आहे? बेन्झोइक ऍसिड. ही रिएक्शन लक्षात आली का? काय अडचण आहे कितपर्यंत? नाही ना? त्यानंतर क्वेश्चन नंबर 63 घ्या. व्हॉट इज द नेम ऑफ आयसोब्युटाइल अल्कोहोल अकॉर्डिंग टू कार्बिनॉल सिस्टम. आता कार्बिनॉल सिस्टम नुसार तुम्हाला आयसोब्युटाइल अल्कोहोलचं काय विचारलेलं आहे? नेम विचारले. सांगा, आयसोब्युटाइल अल्कोहोलचं स्ट्रक्चर काढा अगोदर. काय होईल? आयसोब्युटाइल अल्कोहोल सांगा. CH3 CH OH CH2 CH3. हे स्ट्रक्चर कशात झालं बरं? आयसोब्युटाइल अल्कोहोल. बरोबर ना? हे स्ट्रक्चर कशात झालं? आयसोब्युटाइल अल्कोहोल. आता कार्बिनॉल सिस्टम काय असते तुम्हाला मी सांगितलंय पहा. कार्बिनॉल सिस्टम नुसार त्याचं स्ट्रक्चरचं नेम विचारलं तुम्हाला. बरोबर? कार्बिनॉल सिस्टम काय असते? जर CH3OH घेतला मी, याचं नेम काय आहे? काय याचं नेम? मिथेनॉल आहे. काय आहे? मिथेनॉल. आता कार्बिनॉल सिस्टम मध्ये यालाच काय म्हणतात? कार्बिनॉल. यालाच काय म्हणतात? कार्बिनॉल. आता कार्बिनॉल नुसार याचं नाव सांगा. सपोज CHOH आहे ना, याला काय म्हणा? कार्बिनॉल म्हणा. याला काय म्हणा? कार्बिनॉल. आणि आता सांगा स्ट्रक्चरचा IUPAC नेम काय होईल ऑप्शन मधून? सांगा काय होईल? आयसोप्रोपाइल कार्बिनॉल. काय नेम होईल त्याचं? आयसोप्रोपाइल कार्बिनॉल. आलं लक्षात? 3 कार्बन आहेत, 1 2 आणि 3. त्याच्यामुळे काय म्हणलं? आयसोप्रोपाइल. कार्बिनॉल काय म्हणलं? CHOH. कार्बिनॉल काय म्हणलं? CHOH आहे त्याच्यामुळे. म्हणजेच माझं कंपाऊंडचं कार्बिनॉल सिस्टम नुसार काय नेम झालं? आयसोप्रोपाइल कार्बिनॉल. आलं लक्षात? क्वेश्चन नंबर 63 पहा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 64 घ्या. विच फ्रॉम द फॉलोइंग इज नॉट अ डायहायड्रिक कंपाऊंड. ऑप्शन दिलेत पहा तुम्हाला 4. त्यामध्ये डायहायड्रिक कंपाऊंड कोणतं नाहीये ते विचारलेलं आहे. सांगा बरं कोणतं नाहीये डायहायड्रिक? आत्ताच तुम्हाला क्रोटोनिल अल्कोहोलचं स्ट्रक्चर दिलं होतं. बरोबर ना? त्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप 1 होता का 2 होते बरं? क्रोटोनिल अल्कोहोलचं आता स्ट्रक्चर दिलं ना तुम्हाला. त्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप किती होते? किती येतं? एकच आहे ना. अरे क्रोटोनिल अल्कोहोलचं आता स्ट्रक्चर दिलं तुम्हाला. काय सांगा? CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 OH. हा काय आहे? क्रोटोनिल अल्कोहोल आहे. काय आहे? क्रोटोनिल अल्कोहोल. बरोबर ना? हे स्ट्रक्चर कशाचं आहे? क्रोटोनिल अल्कोहोलचं आहे. आता इथं हायड्रॉक्सिल ग्रुप तुम्हाला एकापेक्षा जास्त दिसतात का? अरे एकापेक्षा जास्त. तुम्हाला क्वेश्चन विचारला काय पहा. विच फ्रॉम द फॉलोइंग इज नॉट अ डायहायड्रिक कंपाऊंड. यामध्ये डायहायड्रिक कंपाऊंड कोणतं नाही? क्रोटोनिल अल्कोहोल मध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप किती आहे? एकच आहे ना. सिंगल आहे ना. 1 आहे ना. त्याच्यामुळे हे काय आहे? डायहायड्रिक अल्कोहोल नाहीये पहा. कोणतं? क्रोटोनिल अल्कोहोल. आलं लक्षात? त्याचा IUPAC नेम काय सांगितलं तुम्हाला मी? ब्यूट 2 इन 1 ऑल. त्याच्यानंतर हे कोणतं आहे? अलायलिक अल्कोहोल. कोणतं आहे? अलायलिक अल्कोहोल. आलं लक्षात? क्वेश्चन नंबर 64. त्यानंतर का क्वेश्चन नंबर 65. विच ऑफ द फॉलोइंग इथर इज गॅसियस ॲट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला कोणता इथर गॅसियस आहे सांगा.
कोणते गॅसेस असतात? पहा, जे लोअर इथर्स असतात, काय म्हणलं मी, जे लोअर इथर्स असतात ते कसे असतात? लोअर इथर्स आर व्होलाटाईल असतात. कसे असतात? व्होलाटाईल. अजून कसे असतात? इनफ्लेमेबल असतात. पहा कसे असतात? इनफ्लेमेबल अँड गॅसियस ॲट रूम टेम्परेचर. काय म्हणलं? जे लोअर इथर्स असतात. लोअर इथर म्हणजे काय? मिथाईल इथर झाला, बरोबर. त्याच्यानंतर इथाईल इथर झाला. हे काय लोअर इथर आहेत. कसे आहेत? लोअर. ते कसे असतात? गॅसियस असतात. कोणत्या टेम्परेचरला? रूम टेम्परेचरला. कसे असतात ते? गॅसियस. आता मला सांगा लोअर इथर काय ऑप्शन मध्ये ABCD मध्ये सांगा. आता हा जो मिथॉक्सी इथेन हा लोअर आहे ना, म्हणजे हा काय होईल? गॅसियस होईल. तुम्हाला गॅसियस इथर कोणता आहे ते विचारलाय, बरोबर. मिथॉक्सी इथेन आणि त्याच्यानंतर डायमिथाईल इथर अँड काय म्हणलं? मिथॉक्सी डायमिथाईल इथर अँड मिथॉक्सी मिथेन. इथेन. मिथॉक्सी इथेन आर gaseous at room temperature. म्हणजे रूम टेम्परेचरला काय असतात? गॅसेस असतात. लक्षात आलं का? काय म्हणलं मी? जे इथर्स असतात लोअर इथर्स कशा असतात? व्होलाटाईल असतात. कशा असतात? व्होलाटाईल. त्याच्यानंतर इनफ्लेमेबल असतात आणि गॅसेस असतात. कशाला? रूम टेम्परेचरला, बरोबर ना. त्याच्यानंतर मग लोअर इथर कोणकोणते येतं? एक आहे डायमिथाईल, एक काय डायमिथाईल इथर आणि दुसरा काय मिथॉक्सी इथेन. ते काय येतं? गॅसेस आहेत रूम टेम्परेचरला. दोनच आहेत फक्त. कोणकोणते? डायमिथाईल इथर आणि मिथॉक्सी मिथेन. जर तुम्हाला ऑप्शन मध्ये डायमिथाईल इथर जर दिलेला असला तर ते पण काय होईल? माझं करेक्ट होईल. त्याच्यामुळे तुम्हाला ऑप्शन मध्ये फक्त एकच दिला. काय दिला? मिथॉक्सी इथेन. फक्त तुम्ही लक्षात काय ठेवायचं? डायमिथाईल इथर आणि मिथॉक्सी इथेन हे दोन्हीच फक्त काय असतात? गॅसेस असतात. कशाला? रूम टेम्परेचरला. आलं लक्षात? म्हणजे क्वेश्चन नंबर 65 चा माझा आन्सर काय होईल? मिथॉक्सी इथेन. ऑप्शन नंबर सी. सांगा विच फ्रॉम द फॉलोइंग कंपाऊंड इज अ ट्रायहायड्रिक अल्कोहोल. सांगा ट्रायहायड्रिक अल्कोहोल कोणतं आहे? सांगा यामध्ये. पाहिलेलं आहे आपण लास्ट लेक्चरला. सांगा. कॅटेकॉल पाहिलं. कॅटेकॉल हायड्रोक्सिल ग्रुप किती इथं? दोनच आहेत, बरोबर ना. त्यानंतर क्विनॉल पण पाहिलं. क्विनॉलला पण हायड्रोक्सिल ग्रुप किती इथं? दोनच आहेत, बरोबर. त्यानंतर रेसोर्सिनॉल पण पाहिलं आपण. त्याला पण हायड्रोक्सिल ग्रुप किती इथं? दोन आहेत. आपण प्रोपिलिन ग्लिसरॉल पाहिला होता पहा. त्याचं स्ट्रक्चर काय सांगा? CH2OH CHOH त्यानंतर CH2OH. हे स्ट्रक्चर कशाचं आहे? सांगा. प्रोपिलिन ग्लिसरॉल. हे स्ट्रक्चर कशाचं आहे? प्रोपिलिन ग्लिसरॉल. आलं लक्षात? हे स्ट्रक्चर कशाचं आहे? प्रोपिलिन ग्लिसरॉल आहे पहा. त्याला OH ग्रुप किती जोडलेले आहेत बरं? सांगा. OH ग्रुप किती इथं? या स्ट्रक्चर मध्ये पहा सर्वांनी. याला OH ग्रुप किती इथं? 3 येतं. किती इथं? 3. म्हणजेच माझा हा ट्रायहायड्रिक अल्कोहोल झाला. काय झाला? ट्रायहायड्रिक अल्कोहोल. म्हणजेच ऑप्शन नंबर सी काय होईल माझं? करेक्ट. यालाच काय म्हणलं मी? ट्रायहायड्रिक अल्कोहोल. हा काय झाला माझा? ट्रायहायड्रिक अल्कोहोल झाला, बरोबर. झालं. क्वेश्चन नंबर 66 लक्षात आला सर्वांना? हा, समोर लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 67 घ्या. लास्ट 4 क्वेश्चन आहेत पहा. सर्वांनी लक्ष द्या इकडे. विच आयसोमर ऑफ C4H9OH हॅज हायेस्ट बॉइलिंग पॉइंट. सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट कशाचा आहे सांगा? मी काय सांगितलं तुम्हाला? जर स्ट्रक्चर वाढत गेले तर बॉइलिंग पॉइंट पण काय होतो? कमी होतो. म्हणजे जर ब्रांचिंग जितके जास्त असतील तितकं त्याचा बॉइलिंग पॉइंट काय झाला? कमी झाला. आता यामध्ये ज्याला एकही ब्रांचिंग नाही त्याचा बॉइलिंग पॉइंट काय होईल? हायेस्ट होईल ना. आता सांगा ऑप्शन मध्ये सगळ्यात कमी ब्रांचिंग कोणत्या कंपाऊंडला आहेत सांगा? कशाला? डी ला. ए ला काय होईल? ए ला काय सगळ्यात कमी ब्रांचिंग. म्हणजे माझं ते काय होईल? आन्सर. एन ब्युटाइल अल्कोहोलचं स्ट्रक्चर काय? CH3 CH2 CH2 CH2OH. हे काय एन ब्युटाइल अल्कोहोलचं स्ट्रक्चर आहे. याला ब्रांचिंग दिसते का कुठं?
नाही, म्हणजे याला सगळ्यात काय कमी ब्रांचिंग आहे, त्याच्यामुळे हे काय याचा बॉइलिंग पॉईंट काय झाला, हायस्ट. म्हणजेच मी काय म्हणू शकतो, ॲज द ब्रांचिंग increases बॉइलिंग पॉइंट काय होत असतो, बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस. बरोबर ना. as the branching increases boiling point also decreases. ओके, म्हणजेच क्वेश्चन नंबर 67 चा आन्सर काय होईल माझा, ऑप्शन नंबर ए, एन ब्युटाइल अल्कोहोल. आता मी जर तुम्हाला लोएस्ट बॉइलिंग पॉइंट विचारला असता तर मग माझा ऑप्शन नंबर काय आला असतं, डी, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. बरोबर ना. त्यानंतर क्वेश्चन नंबर 68 घ्या सर्वांनी. चला, आयडेंटिफाय द प्रोडक्ट बी इन द फॉलोइंग सिरीज ऑफ रिएक्शन. प्रोपेन ओनॉल ची रिएक्शन केली पहा, कशासोबत, ॲल्युमिनियम ऑक्साईड ट्रायऑक्साईड. परत त्याची रिएक्शन कशासोबत केली, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. काय भेटेल सांगा. चला प्रोडक्टचं नेम सांगायचं मला. चला प्रोपॅनोनॉलचं स्ट्रक्चर घ्या बरं. चला प्रोपॅनोनॉलचं स्ट्रक्चर काय होईल, CH3 CH2 CH2 OH. हे स्ट्रक्चर कशात झालं, प्रोपॅन ओनॉल. बरोबर ना. हे स्ट्रक्चर कशात झालं, प्रोपॅन ओनॉलचं. त्याची रिएक्शन कशासोबत करायला सांगितली तुम्हाला, ॲल्युमिनियम ट्रायऑक्साईड Al2O3. टेम्परेचर किती दिलंय, 623 केल्विन दिलेलं आहे. बरोबर. आता काय तयार होईल सांगा, CH3 CH डबल बॉन्ड CH2. म्हणजेच काय तयार झाला माझा, प्रोपीन तयार झाला. काय तयार झाला, प्रोपीन. म्हणजे जर ॲल्युमिनियम ट्रायऑक्साईड सोबत मी रिएक्शन केली तर माझा काय बाहेर पडतो, हा हायड्रॉक्झिल आणि इथला हायड्रोजन मिळून बाहेर काय पडतं सांगा, काय बाहेर पडतं, H2O. काय बाहेर पडतं, H2O. बरोबर. त्याची रिएक्शन परत कशासोबत करायची, कशासोबत करायचं सांगा, कॉन्सन्ट्रेटिक सल्फ्युरिक ऍसिड. बरोबर. आणि त्याच्यासोबतच काय करायचंय, त्याचं हायड्रोलिसिस करायचे. काय करायचंय, हायड्रोलिसिस. म्हणजे H2O सोबत रिएक्शन करायची. बरोबर. मग मला अल्कोहोल भेटतो पहा, काय भेटतो, अल्कोहोल. म्हणजे सेकंड पोझिशनला कोणता ग्रुप जातो, OH. आणि म्हणजेच काय होतं, इथं OH आला. बरोबर. आणि त्याच्यानंतर इथं एक हायड्रोजन आला पहा, म्हणजे तिथं किती हायड्रोजन आले, 3. म्हणजे CH3 CHOH आणि CH3. आलं का लक्षात. सांगा या प्रोडक्टचं नेम काय होईल माझं सांगा, प्रोपॅन टू ऑल. सेकंड पोझिशनला काय हायड्रॉक्झिल ग्रुप आहे, त्याच्यामुळे ते प्रोडक्टचं नेम काय झालं, प्रोपॅन टू ऑल. म्हणजेच माझा ऑप्शन नंबर काय होईल आता सांगा, ऑप्शन नंबर काय होईल, डी होईल. रिएक्शन लिहून घ्या सर्वांनी. काय झालं, सगळ्यात अगोदर प्रोपॅन वन ऑलची रिएक्शन केली पहा, ॲल्युमिनियम ट्रायऑक्साईड सोबत. टेम्परेचर किती घेतलं, 623 केल्विन. मला काय भेटला, प्रोपीन भेटला. काय भेटला, प्रोपीन. म्हणजेच अल्किन भेटला. बरोबर. परत अल्किनची रिएक्शन मी सल्फ्युरिक ऍसिड सोबत केली आणि त्याचं परत काय केलं, हायड्रोलिसिस केलं. मग मला काय भेटला, अल्कोहोल. मग म्हणजे मला प्रोपॅन वन ऑल पासून काय भेटला, प्रोपॅन टू ऑल भेटला. काय भेटलं, प्रोपॅन वन ऑल पासून प्रोपॅन टू ऑल. आलं लक्षात. हा. त्यानंतर सेकंड लास्ट क्वेश्चन घ्या. विच ऑफ द फॉलोइंग लिहून घ्यायचं तुम्हाला, झालं नसतं लिहून घ्यायचं. झालं का, झालं. सगळे क्वेश्चन तरी लिहून घ्या कमीत कमी. फक्त आन्सरला एक्सप्लेनेशन नाही लिहिलं तरी चालेल. पण क्वेश्चन आन्सर सगळ्यांनी लिहून घ्यायचे. तुम्हाला घरी गेलो प्रॅक्टिस करायला पाहिजे काहीतरी. सांगा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ टर्शरी अलायली अल्कोहोल. आता तुम्हाला ऑप्शन दिलेत पहा, त्यामध्ये टर्शरी अलायली अल्कोहोल कोणता आहे ते विचारलेलं आहे. सांगा, 69चा आन्सर काय होईल, टर्शरी अलायली अल्कोहोल.
सांगा बरं बॉन्ड लाईन फॉर्म्युला दिलेले आहे पहा मी तुम्हाला, त्याच्यावरून आता आययुपीएसी नेम सांगा बरं याचं काय होईल सांगा. सेकंड पोझिशनला कोणता ग्रुप आहे? मिथाइल. कोणता आहे? मिथाइल. म्हणजेच काय म्हणणार मी 2 मिथाइल. किती कार्बनची चेन आहे? 1 2 3 4. त्याच्यामुळे काय म्हणणार? ब्यूट म्हणणार. बरोबर. 3 नंबरच्या पोझिशनला काय? डबल बॉन्ड आहे, त्याच्यामुळे काय म्हणणार? इन म्हणणार. आणि सेकंड पोझिशनला काय? हायड्रोक्सिल आहे, त्याच्यामुळे काय म्हणणार? ऑल म्हणणार. अलग लक्षात. म्हणजे याचा आययुपीएसी नेम काय झालं? 2 मिथाइल. 2 मिथाइल सांगा काय होईल? ब्यूट 3 इन 2 ऑल. आता त्यांनी विचारलाय काय? टर्शरी अलायलिक अल्कोहोल. काय विचारलाय? टर्शरी अलायलिक अल्कोहोल. आता पहा हा जो कार्बन ऍटम आहे, हा कार्बन ऍटम कसा आहे? टर्शरी. हा कार्बन ऍटम कसा आहे? टर्शरी. आता या कार्बनच्या नंतरचा कार्बन हा डबल बॉन्डने जोडलेला आहे, त्याच्यामुळे ही पोझिशन कशी झाली? अलायलिक. कशी झाली? अलायलिक. आणि कार्बन ऍटम कसा आहे? टर्शरी. म्हणजेच हे जे अल्कोहोल आहे हे काय झालं? टर्शरी अलायलिक अल्कोहोल. म्हणजेच माझं ऑप्शन नंबर डी आहे ना. काय आहे? 2 मिथाइल ब्यूट 3 EN 2 ऑल. हे काय? टर्शरी अलायलिक अल्कोहोल. काय आहे? टर्शरी अलायलिक अल्कोहोल. म्हणजे त्यांनी टर्शरी अलायलिक अल्कोहोल ऑप्शन मधलं विचारलेलं पहा. काय येते? 2 मिथाइल ब्यूट 3 इन 2 ऑल आहे पहा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 70 घ्या. लास्ट क्वेश्चन आहे पहा. चला सोडवायचं उत्तर काय होईल सांगा. ही रिएक्शन झालेली आहे आपली. सांगा काय होईल? क्रोमियम ट्रायऑक्साईडची ट्रायऑक्साईड सोबत रिएक्शन केली. कशाची? फिनॉलची. सांगा लवकर. चला फिनॉल घ्या. फिनॉल स्ट्रक्चर काय आहे सांगा. बेंझिन रिंगला काय जोडलेला आहे? बेंझिन रिंगला काय जोडलेला आहे? OH ग्रुप. काय जोडलेला आहे? OH. त्याची रिएक्शन कशासोबत करायची सांगा? क्रोमियम ट्रायऑक्साईड. कशासोबत करायची? क्रोमियम ट्रायऑक्साईड म्हणजेच CrO3. काय भेटतं बरं तुम्हाला सांगा? बेंझिन रिंगच्या 1,4 पोझिशनला काय येतो? ऑक्सिजन येतो. काय येतो? ऑक्सिजन. बेंझिन रिंगच्या 1,4 पोझिशनला काय येतो? ऑक्सिजन. म्हणजे डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. याचा नेम काय आहे सांगा? सांगा काय? बेंझो हायड्रो क्विनोन. काय म्हणतात त्याला? बेंझो हायड्रो क्विनोन. म्हणजे जर मी फिनॉलची रिएक्शन क्रोमियम ट्रायऑक्साईड सोबत केली तर मला हायड्रोक्विनोन भेटतो. काय भेटतो? हायड्रोक्विनोन. किंवा त्याला बेंझो हायड्रोक्विनोन पण म्हणतात पहा. सांगा आता ऑप्शन मध्ये काय होईल माझं? ऑप्शन नंबर सांगा काय होईल? ऑप्शन नंबर सांगा ना. आता तुम्हाला पुढे उत्तर आहे, फक्त याच्यातून शोधायचे. तुम्हाला रिएक्शन पण सोडायला नाही लावली. सांगा काय होईल माझं? ऑप्शन नंबर तुम्हाला दिसा ना ऑप्शन त्यामध्ये? कसा दिसन? आता सांगा. आता सांगा. आता दिसतोय का? आता सांगा काय ऑप्शन नंबर काय आहे? डी. ऑप्शन नंबर डी काय आहे माझं? करेक्ट आहे. काय? हायड्रोक्विनोन आहे. काय आहे? हायड्रोक्विनोन. अरे फक्त ही जी बेंझिन रिंग आहे ना, हे फक्त असं आडवं केलेलं आहे. हे कसं आहे? फक्त असं आडवं आहे ना. ऑप्शन नंबर डी काय होईल माझं? करेक्ट. हायड्रोक्विनोन आहे पहा. तर आपण आज 20 क्वेश्चन पाहिले पहा, 51 to 70. तर आपण काय करूत? आज स्टॉप करूत. राहिलेले क्वेश्चन काय करूत? उद्या घेऊ. तर थँक्यू.